दिन कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके, क्या करोगे? म्हणतोय की वो कॅप्टनने प्लेन ठोक दिया, म्हणजे अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे. आता ह्याच्यामध्ये आम्ही म्हणत होतो विजिबिलिटी कमी आहे, हे काय मोगम नव्हतो. तुम्ही मुंबईची विजिबिलिटी बघितली तरी ती 2500च्या आसपास आहे, रिपोर्टमध्ये दिलंय. आणि पुण्याची जर बघितली तर 2000च्या आसपास आहे टायमिंग प्रमाणे. आणि हाच मुद्दा आम्ही त्या ठिकाणी घेतला होता. आणि ह्याच्यात जर आपण बघितलं तर इथं विजिबिलिटी मनोज पवार जो ॲरोचा, आता ॲरोवर आम्ही FIR करा का सांगतोय, कारण का ॲरोमध्ये असणारा जो कोणी हा मनोज पवार आहे, जो कोणी तो म्हणतो कॅप्टन चेकिंग विजिबिलिटी ॲट बारामती 7:03 ऑल ओके सर, म्हणजे एव्हरीथिंग इज ओके, विजिबिलिटी इज फाईन. पण मुंबई एअरपोर्ट जिथं हा माणूस बसला होता, जिथून उडणार होतं तिथं विजिबिलिटी कमी होती. आणि पुण्याला पण विजिबिलिटी आपण बघितली, ती सुद्धा त्या ठिकाणी कमी होती. ही कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. आणि क्लास जी विमानतळ विजिबिलिटी असल्याशिवाय तिथं आपल्याला लँड करता येत नाही. आणि ते जर डेस्टिनेशन आपलं एअरपोर्ट असेल तर आपला टेक ऑफ सुद्धा करता येत नाही. हा DGCAचा स्वतःचा रूल आहे. आता ह्याच्यामध्ये एक जे माळी परिवार आहे त्यांना एक आलेला फोन, तो आहे VSRचा जो वकील आहे त्यांनी त्यांना फोन केला. त्यातला छोटासा पार्ट फक्त त्या ठिकाणी आम्ही देत आहोत, वाजवा. दिन कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके, क्या करोगे? क्या गलती है समझ में नहीं आ रहा है. अगर वो पूना चले जाते, नहीं विजिबिलिटी खराब थी, उनको दिखा नहीं, रनवे जिधर था उसके लेफ्ट में जाके वो ठोक दिया उन्होंने, क्या करोगे आप? म्हणजे हे इन्शुरन्स वाला फोन करतोय माळी या परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टनने प्लेन ठोक दिया, म्हणजे अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे. आणि याच्या आधी मग ते कॅज्युअली ह्या सगळ्या विषयाला वकील सुद्धा कॅज्युअली घेतोय आणि तो VK सिंग सुद्धा कुठेतरी जो मालक आहे तो कॅज्युअली घेतोय, असं आमचं मत आहे. आता हा रिपोर्ट आहे, हा सॅटेलाइट रिपोर्ट असतो, हा आपल्या त्या ठिकाणी मिळतोच. पुणे विमानतळ हद्द 55 नॉटिकल माइल्स असते आणि बारामती हे 44 मध्ये येतं. तर आमचा प्रश्न आहे, पुण्याली या विमानाला बारामतीकडे जायला परवानगी कशी दिली ATCला, हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. मुंबईवाल्यांनी टेक ऑफ कसं करून दिलं हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलं पाहिजे. नाहीतर AIBली हे बघायला पाहिजे होतं. ते दुर्दैवाने या रिपोर्टमध्ये बघितलं नाही. फक्त सांगितलंय ही विजिबिलिटी होती, जी विजिबिलिटी 5000 मीटरपेक्षा कमी होती, जी अलाउड नाही आहे. पुढं आता दोन्ही पायलट बारामती विमानतळावर लँडिंग, म्हणजे ह्याचा अनुभव होता. दोन्ही पायलट म्हणजे पाठक पायलट पण आणि तो जो कपूर होता, या दोघांना या विमानतळाबद्दलची त्या ठिकाणी सगळी माहिती होती की कसं लँड होणार आहे, 29 नंबर कुठला, 11 नंबर कुठला. काही लोक म्हणतात त्यांना काहीच माहीत नव्हतं, पहिल्यांदाच त्या एअरपोर्टवर ते चालले होते. असे नाही, या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की तिथं त्या ठिकाणी ते अनेक वेळा हे तिथं लँड झालेले आहेत. पुढं आता फ्लाईट रूल्समध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा श्री YSR रेड्डींचा ॲक्सिडेंट झाला 2009ला, त्यावेळी एक कमिटी, त्यागी कमिटी फॉर्म झाली होती. त्या त्यागी कमिटीने सांगितलं होतं की कॅप्टनली कुठल्याही परिस्थितीमध्ये विजिबिलिटी नसेल तर लँड करायचं नाही, VIP ट्रॅव्हल करत असेल तर. आता हे सांगितलंय, हा रूल आहे, नियम आहे. आणि तो नियम त्या ठिकाणी असताना सुद्धा हे विमान लँड करण्यात आलं. हा तो रूल आहे. बरं, जर हा रूल डावलला गेला आणि जर विमान लँड झालं नाही तर लँड करण्याचा प्रयत्न केला तर ह्याला जबाबदार कोण आहे? Civil Aviation Department of the state government shall ensure compliance of all DGCA requirements and instructions contained in the circular when charting aircraft for VIP state government operations. आता मी जे म्हणतोय की ॲरो नावाचा जो ग्रुप आहे, त्या ॲरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट, स्टेट गव्हर्नमेंट याचे सर्व अधिकारी त्या ॲरो नावाच्या ग्रुपमध्ये आहे, जिथं अजितदादांचे PA सुद्धा तिथं होते. म्हणून आम्ही म्हणतोय की ॲरो या कंपनीवर सुद्धा FIR तिथं झाला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सर्व अधिकारी, ते अधिकारी कोण यांची नावं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पुढे आणा, त्यांची जबाबदारी काय होती ही इथं त्या ठिकाणी होते. म्हणून त्या अनुषंगाने FIR मध्ये त्या अधिकाऱ्यांचं नाव पण घ्या. आणि ॲरो जे विमान देणारी कंपनी आहे, VSR घेणारी कंपनी, त्या कंपनीवर सुद्धा FIR झाला पाहिजे, त्याचं ते कारण आहे.